शरद पवार यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, उपचारानंतर शरद पवारांची प्रकृती सुधारली, शरद पवारांची प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती. अभिनेता गोविंदानं राजकारण सोडलं, कुटुंबियांसाठी राजकारण सोडलं, गोविंदाची माहिती. राजकारणाचा कुटुंबावर परिणाम होऊ नये यासाठी निर्णय. अभिनेता रणवीर सिंगला व्हॉट्सअॅपवरून धमकी, धुरंधर स्टारकडून कोट्यवधींची मागणी, खंडणीची मागणी. रणवीरच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवली. खासदार बाळामामा म्हात्रेंचा कपिल पाटलांवर गंभीर आरोप. बुलेट ट्रेन भूसंपादनामध्ये करोडोंच्या भ्रष्टाचाराचा आरोप. खोटे दस्तावेज मूल्यांकन करून पैसे लाटले. बाळामामांचा कपिल पाटील कुटुंबावर आरोप. लोकसभा अध्यक्षांविरोधात काँग्रेसचा अविश्वास प्रस्ताव. विरोधकांच्या नोटिशीनंतर ओम बिर्ला पदापासून दूर राहणार. मुद्दा निकाली निघेपर्यंत अध्यक्षपद भूषवणार नाही, सूत्रांची माहिती. लाडकी बहीण योजनेमधला गोंधळ थांबेना. यवतमाळ लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 500 पुरुषांचे अर्ज. योजनेमध्ये ई-केवायसी मध्ये अनेक तांत्रिक अडचणी. मुंबईच्या कोस्टल रोडवर वाजणार जय होची धून. राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून साकारला भारतामधला सर्वात पहिला मेलेडी रोड. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज लोकार्पण करणार. वंदे मेट्रो लोकल लवकरच रुळांवर धावणार. रेल्वे प्रवास सुरक्षित आणि वेगवान आणि आरामदायी होणार. आधुनिक लोकल सेवेमध्ये आणण्याची तयारी सुरू. मुंबईतील मालखुर्द आणि चेंबूरमध्ये उद्या पाणी पुरवठा बंद. पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी महापालिका विविध योजना सुरू करणार. उद्यापासून 30 तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार. स्मार्ट टीओडी मीटर करता महावितरणकडून वीज ग्राहकांना सवलत. वीज ग्राहकांना दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वापरलेल्या विजेसाठी प्रति युनिट 80 पैसे ते ₹1 टप्प्याटप्प्यानं सवलत. पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर बोरघाटमध्ये मदत केंद्र सुरू करणार. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीनं मदत मिळवण्यासाठी मदत केंद्र सुरू केलं जाणार. जागा निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू. राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्यासंदर्भात हालचाली सुरू. देशभरात तसंच राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य. त्यामुळे शिक्षक पदासाठी टीईटी पात्रता महत्त्वाची अट ठरली. एमसीए आणि MHMCT या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज करायला मुदतवाढ. विद्यार्थ्यांना 18 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार. म्हाडाच्या पुणे मंडळाकडून येत्या मार्चमध्ये 3000 परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली जाणार. पुणे मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून घोषणा.